बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू, निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रणा सज्ज. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी केलं अजितदादांना अभिवादन. विद्या प्रतिष्ठानमधल्या स्मृतीस्थळाला दिली भेट. अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदान करणार नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला. पश्चिम बंगालमध्ये 152 जागांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज, तर तामिळनाडूमधल्या सर्व 234 मतदारसंघात मतदान. दोन्ही राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 5व्या गुन्ह्यामध्ये आज खरातची पोलीस कोठडी संपणार. तपासात महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती. लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल. बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महेश गिरी असं भोंदूचं नाव. राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलक अंतिम भूमिका ठरवणार. विविध मागण्यांसाठी कृषी केंद्रचालकांचा बेमुदत संपाचा इशारा. राज्यव्यापी संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता. आमदार रोहित पवार दोषमुक्त. महाराष्ट्र बँक घोटाळ्यातून रोहित पवारांची सुटका. महाराष्ट्र पोलिसांना कल्पना खरात सुद्धा सापडेना. राहता न्यायालयानं कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला. कॉर्पोरेट जिहाद्यांची सहकारी निदा खान गेली कुठे? 2 आठवड्यापासून निदा खानचा ठावठिकाणाच सापडेना. नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांची सुटकेसाठी धडपड. संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी. भोंदू राजेंद्र गडगेच्या सुटकेसाठी देव ओलीस. चक्क महादेवाची पिंडच ठेवली पाण्यात. पंढरपुरात भाजप शिवसेनेत वाद. उद्यानाचं काम अपूर्ण, मग उद्घाटनाचा हट्ट का? शिवसेनेचा भाजपला सवाल. भाजपा विधान परिषदेवर 3 महिला पाठवणार. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. बुधवारी भाजपच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाजपच्या निशाण्यावर. मोदींना दहशतवादी ठरवल्यानं खरगेंचा भाजपकडून निषेध. तुरुंगात वाल्मी कराडच्या टोळीचा धुमाकूळ. कराडच्या गुंडांनी मारहाण केल्याचा कैद्याचा आरोप. सुदर्शन आणि प्रतीक घुलेच्या विरोधात मारहाणीची तक्रार. लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसी संतापली. प्रियकराला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आज आणि उद्या 6 तास बंद राहणार. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा, नंतर टोल नाका बांधा. विरोधकांची मागणी. लखनौच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांनी फिरवला वरवंटा. सामन्यामध्ये 40 धावांनी राजस्थानची बाजी. आज मुंबईमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने. मुंबई चेन्नई सामन्यात माही खेळणार का, याकडे लक्ष.